नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई चिकलठाणा एमआयडीसीत अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती पोलिसांची धडक कारवाई 116 तरुण तरुणी ताब्यात। श्री क्षेत्र वेरूळ येथे आयोजित केलेल्या रामकथेस उत्साहात प्रारंभ। आता बघूया सविस्तर बातम्या। एमआयडीसी सिडको हद्दीतील आयटी पार्क येथे पोलिसांनी छापा मारून आंतरराष्ट्रीय स्तरावरती नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर कारवाई करत 116 लोकांना ताब्यात घेतलंय। सदर कारवाई ही सोमवारी रात्रीपासून सुरू असून मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती। या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोठी कारवाई करत तब्बल 116 तरुण तरुणींना ताब्यात घेतला। यातील 100हून अधिक तरुण तरुणी हे परप्रांतातील असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। परदेशातील नागरिकांना कर सवलती संदर्भात आमिषे दाखवून फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते। ही कारवाई चिकलठाणा एमआयडीसीतील T7 या इमारतीत करण्यात आली आहे। 3 मजली इमारतीच्या 2 मजल्यांवरती रात्रपाळीत हे कॉल सेंटर सुरू होते। पोलिसांनी सकाळपासून मोठा बंदोबस्त ठेवत छापा टाकला। घटनास्थळी 8 मोठ्या गाड्या, अधिकारी वर्गांची वाहनं, दामिनी पथक, शीघ्र कृती दलासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। केएस एंटरप्राइजेस या नावाखाली हे कॉल सेंटर चालवलं जात होतं। विदेशातील नागरिकांकडून व्हीटीसी पद्धतीने रक्कम घेतली जात होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। या कारवाईत पोलिसांना 56 पाणी करारनामा मिळाला असून त्यात सॉफ्टवेअर आणि कॉल सेंटर संबंधित कामे करण्यात येणार असल्याचं नमूद आहे। ही इमारत मुळे नावाच्या व्यक्तीची असून तो मूळ मराठी असला तरी गेल्या 30 वर्षांपासून दिल्लीत राहत आहे। मात्र त्याला या कॉल सेंटरमधील गैरप्रकारांची माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे। घटनास्थळी प्रभारी पोलीस आयुक्त संदीप हिरेमठ, उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, एमआयडीसी सिडको पोलीस निरीक्षक गीता बागवडे आदी अधिकारी उपस्थित होते। या अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईचा आढावा घेतला। ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात संध्याकाळपर्यंत हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतल्याने त्यांना कुठे ठेवायचं याबाबतही पोलीस प्रशासन अडचणीत आलंय। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। कारवाईबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। फेक कॉल सेंटर चालू असल्याबाबतची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती। त्यानुसार रात्री या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सेटअप मिळाला। या ठिकाणी बरेचसे लोक त्यांच्या सिस्टीमवरती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते आणि US-मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे। त्या बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 116 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे। काय सापडलं? त्यांच्याकडे आम्हाला लॅपटॉप्स मिळालेले आहेत, त्यांचे मोबाईल्स आहेत। या व्यतिरिक्त आमचं अधिकचं आणखीन चौकशी सुरू आहे। किती तक्रार आली होती यापूर्वी? सर, काय आरोपी किती आहेत आणि हा सगळा कसं फ्रॉड सुरू होता? सध्या आम्ही 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्या काही चेन्स आहेत। सुरुवातीला कॉल दिल्यानंतर मग तो कॉल नंतर सेकंडला तो हँडओव्हर केला जातो। त्यानंतर परत तो पुढचा कॉल क्लोज करण्यासाठी दुसरा व्यक्ती बोलतो आणि त्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन वेगळ्या व्यक्तीला केलं जातं। अशा प्रकारची त्यांची एक चेन आहे। तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जवळपास 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि निश्चितच मुख्य आरोपीपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू। जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिनानिमित्त जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार 21 ऑक्टोबर 2025 रोजी जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध दिन निमित्ताने दिनांक 14 ते 28 ऑक्टोबर
2025 या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंधक जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात आला। आज दिनांक 28/10/25 आरोग्य विभाग जिल्हा परिषद कार्यालय येथे हा पंधरवडा डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर विशाल बेंद्रे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे वैद्यकीय अधिकारी सातरोग रवींद्र जोशी प्रशासकीय अधिकारी चंद्रभान बनसोडे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अनिल गवळी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शशिकांत ससाने विस्तार अधिकारी आरोग्य तर BS थोरात आरोग्य सहाय्यक तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितले। छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समिती गठीत केली असून त्यात ज्येष्ठ लोककलावंत डॉक्टर शेषराव पठाडे व अन्य 14 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत। उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत। समितीत अशासकीय साहित्यिक सदस्य म्हणून डॉक्टर पठाडे यांना घेण्यात आलाय। याशिवाय रंगनाथ जोगदंड गणेश निकम आदिनाथ कुबेर वरिष्ठ शिरसाट अविनाश शिरसाट नामदेव गायकवाड सदानंद मगर सीताराम मते चंद्रकांत सावंत तसेच जिल्हा परिषद CEO मनपा उपायुक्त सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या समिती सदस्य म्हणून समावेश आहे। लोक कलावंत कलाकार यांना वृद्धापकाळात जीवन सुखकर जावं यासाठी शासनाकडून योजना राबवली जाते। या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि गरजू व्यक्तींना दरमहा 5,000 मानधन दिलं जातं। या योजनेसाठी अर्ज आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन भरावा लागतो। जिल्ह्यातील प्रलंबित अर्ज समितीने निकाली काढावेत आणि गरजूंना न्याय द्यावा अशी अपेक्षा कलावंत बाळगून आहेत। नमस्कार। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक कलावंत मानधन सन्मान योजनेवर अशासकीय साहित्यिक सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आली, याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार व्यक्त करतो। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, माननीय खासदार संदीपानजी भुमरे पाटील साहेब, माननीय खासदार कल्याणराव काळे पाटील साहेब, इमाव मंत्री अतुल सावे साहेब, राजस्थानचे महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडे आणि आमदार संजयजी केनेकर साहेब, या सर्वांना माझ्या निवडीचं मी श्रेय देतो आणि माझ्यावर शासनाने हा जो विश्वास टाकला त्यास मी पात्र राहील असा प्रयत्न करेन आणि उपेक्षित दुर्लक्षित ज्येष्ठ साहित्यिक लोक कलावंतांना गरजवंत कलावंतांना आणि साहित्यिकांना मानधन देण्यासाठी माझा प्रयत्न असेल। अटी व शर्तीचे नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही। नियमानुसार सर्वांना यादीत समावेश करून मानधन देऊन हातभार लावण्याचा माझा प्रयत्न असेल। धन्यवाद। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12 ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर नजीक श्री जनार्दन स्वामी मठाच्या कथा मंडपात 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी शोभायात्रेने श्रीराम कथेला उत्साहाने प्रारंभ झाला। ही कथा 2 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे। परमपूज्य संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य व प्रख्यात राम कथाकार रवींद्र पाठक पुणे हे कथेचे सुंदर निरूपण करत आहेत। चैतन्य गोशाळा विश्वस्त मंडळाच्या वतीने या रामकथेचं आयोजन करण्यात आलं असून कथेच्या पहिल्या दिवशी शनिवारी सायंकाळी कथास्थळापासून श्री कृष्णेश्वर मंदिरापर्यंत ग्रंथ हनुमान मूर्ती दादा महाराज व कथाकार रवींद्र पाठक यांची सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। चैतन्य शाळा विश्वस्त मंडळाच्या वतीने दरवर्षी रामकथेचं आयोजन ज्योतिर्लिंग स्थान करण्यात आलं आहे। वेरूळ येथील श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग स्थानावरती सदरील 12व्या रामकथेचं आयोजन करण्यात आलंय। कथा श्रवणासाठी देश विदेशातील जवळपास 1000 भाविक वेरूळ नगरीत दाखल झालेत। कथा स्थानकावरच या सर्व भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। आयोजित केलेल्या रामकथेच्या श्रवणाचा व प्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन कथाकार रवींद्र पाठक यांनी केलंय। कथा आयोजनाच्या यशस्वीतेसाठी हिंदराव पवार, नागनाथ इनामदार, सचिन नाईक यांच्यासह भाविक परिश्रम घेत आहेत। चैतन्य गोशाळा विश्वस्त मंडळातर्फे सर्व ज्योतिर्लिंग स्थानी रामकथेचं आयोजन पूर्ण करण्यात आलंय।
केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान मंदिराला लागूनच रामकथा करण्याचा योग मंडळाला लाभला होता. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र काशी येथे भव्य आयोजनात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची भाविकांनी हत्तीवरून भव्य मिरवणूक काढली होती. चैतन्य गोशाळेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. यामध्ये गोसंवर्धन व गोवंश वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून 200 गोमातांचं संगोपन गोशाळेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वस्व गमावलेल्या 70 कुटुंबांना दत्तक घेण्यात आलं असून यातील 60 कुटुंबांना या संकटातून सावरण्यासाठी गोशाळेच्या वतीने सहाय्य करण्यात आलंय, असं कथाकार रवींद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. दिलं जात नाही. किंवा प्रत्येकजण आपापला पैसा खर्च करून ही कथा आम्ही आयोजित करतो. हे या कथेचं फार मोठं वैभव आहे जे इतर ठिकाणी बघायला मिळत नाही. त्यामुळं कथेला भरपूर यश मिळतं आहे, अनेक लोक जोडली जात आहेत आणि जो काही संकल्प आम्ही करतो तो पूर्ण होतो. हे आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. 2019 साली या कथेला आम्ही सुरुवात केली. यामध्ये एक आणखीन कथेमधलं वैशिष्ट्य म्हणजे काशी येथे झालेली रामकथा ही फार संस्मरणीय ठरली. महाराष्ट्रामधून जवळजवळ 1500 लोक काशीला कथेसाठी आले होते आणि ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांची हत्तीवरून मिरवणूक अख्ख्या काशी क्षेत्रामध्ये काढण्यात आली होती. त्याचं फार लोकांनी गुणगान केलं आणि खूप लोकांपर्यंत याची महती पोहोचली. आणि आजच्या कलियुगामध्ये काय आहे, यंत्रयुगामध्ये मनुष्य समाधान शोधतोय, समाधान मिळत नाही. पण समाधान रामनामासारखं छोटंसं रामनाम घेऊन अनेकांना हा समाधानाचा अनुभव येतो आहे आणि त्याचा हा सगळ्यांना मिळणारा फायदा बघता आम्ही हे कार्य आणखीन कसं करता येईल अशा दृष्टीने ही सगळा तरुण वर्ग हे कार्य करण्यामध्ये मग्न आहे. तर असं हे चैतन्य गोशाळा ट्रस्ट संस्थेचं आध्यात्मिक स्वरूप आहे. सामाजिक स्तरावरती चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही देशी गोवंशाचं संवर्धन करते. आज आमच्याकडं 200 देशी गोमाता सांभाळल्या जातात आणि कोरोना काळामध्ये ज्या घरांमध्ये कर्ता पुरुष वारला अशा 70 कुटुंबांना चैतन्य गोशाळांनी दत्तक घेतलं. त्या दत्तक घेऊन त्यांच्यापैकी मुलांच्या शिक्षणाला ट्रस्टकडून आर्थिक हातभार लावण्यात आला. 70 कुटुंबांना हळूहळू पायावरती उभं करण्यात आलं. आज आता 11 कुटुंबच फक्त आमची शेवटची राहिलीत की ज्यांना काहीच कोणी मुलबाळ राहिलं नाही. घरामध्ये एखादी आजीच राहिली, सगळं घरच्या घर कोरोनामध्ये डेथ झालं. अशा लोकांना आत्ता सांभाळलं जातं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं एक समाजाचं ऋण देखील फेडलं जातं. देशी गोवंश हे जे आपलं भारतीय धन होतं त्याचा आम्ही प्रचार प्रसार करतो आणि रामकथा अशा रीतीने आम्ही सगळे इंजिनियर लोक आहोत. आमचा इंजिनिअरिंग व्यवसाय आम्ही सांभाळतो सगळे आणि हे कार्य समाजसेवा या रूपाने, रामाची सेवा, धर्माची सेवा या रूपाने आम्ही करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती.
दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. एडीएनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार, हॅपी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हाय, नमस्कार. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर. दिवाळीच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, भरभराटी, सुखाची, समृद्धीची आणि आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करारी जाओ. आपण दिवाळीमध्ये काळजी घ्या स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या सर्व आजूबाजूच्या लोकांची. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. My documents, sir. Hey, I like your profile. Same here. क्या दोस्त, बड़ी जल्दी में हो, है? कर ली दोस्ती बिना पहचान. किसी पर भी भरोसा कर सकता है बड़ा नुकसान. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें. मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त
व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव, केशर प्रतिष्ठान. वैजापूर नगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा. शहरातील सर्व नागरिकांनी हा सण साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कुठेही अस्वच्छता होणार नाही, त्याचप्रमाणे हा सण पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल याकडेही लक्ष द्यावं व नगरपालिकेला सहकार्य करावं. त्याचप्रमाणे जी काही ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामध्येही नागरिकांनी जे काही या अतिवृष्टीमध्ये बाधित लोक आहेत यांची कशा प्रकारे मदत करता येईल यामध्येही जर पुढाकार घेतला तर खऱ्या अर्थाने ही दीपावली आपल्याला शुभ गेली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. मुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा, पाठवा लिंक पाठवा. ऐका, पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा, हे तू इकडे. थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो.
इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांची निवेदक उमा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत बघणार आहोत. की मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले. खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय. एक रजिस्ट्रार पाठवले होते की घाटीमध्ये इतक्या निगेटिव्ह बातम्या काय येतात, स्वच्छता का नसते, काय नेमकं आहे. तर त्यांनी टीम पाठवून निरीक्षण केलं होतं की या डिसेंबर 20 पूर्वी ही घाटी कचरामुक्त 100% झालेली असेल, जी सध्या 80% आसपास झाली. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं स्वागत करते. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदरा अंतर्गत आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. आज याच कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थातच घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सर. सर, एडियनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला दिवाळीच्या अनेक शुभेच्छाही देते.
खूप खूप धन्यवाद आपल्याला. मीही एडीएन न्यूज चॅनलचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आज आपण आमच्या संस्थेची अर्थात घाटी रुग्णालयाची निवड केली आणि घाटी रुग्णालयामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सुरुवातीला मी आपल्या सर्व चाहत्यांना माझ्या वतीनं, माझ्या संस्थेच्या वतीनं आणि सर्व घाटी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या वतीनं दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. या चर्चेला आपण सुरुवात करूयात, तो म्हणजे सर्वात महत्वपूर्ण अशा विषयाने. जवळपास बराचसा निधी घाटीच्या नवीन कामासाठी देण्यात आलेला आहे. तर मग या विकास कामांच्या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे? आता आपल्याला माहित आहे की आपली ही जी संस्था आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात ज्याला आपण घाटी असं म्हणून मराठवाड्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात ओळखलं जातं, यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग इमारती ह्या 65 वर्षापेक्षा जुन्या आहेत. त्यामुळं आपला ज्याचा सर्वात जास्त जो रुग्णांचा जो लोड असतो किंवा त्या ठिकाणी गर्दी असते ती सर्जिकल इमारत ज्याला असं आपण म्हणतो, जिथं आपला अपघात विभाग आहे, 20 वार्ड त्या ठिकाणी आहेत, ऑपरेशन थिएटर्स आहेत, प्रसूती कक्ष आहे आणि इथं जास्त वर्दळ असते त्या ठिकाणी NICU आहे, ज्याला आपण न्यूरोनेटॉलॉजी डिपार्टमेंट म्हणतो, ज्या ठिकाणी 30 दिवसाच्या आतली बाळं जी जन्मलेली असतात ज्यांना काही ट्रीटमेंटची गरज असते ते मुलं त्या ठिकाणी ठेवण्यात येतात. ही बिल्डिंग जरा खूप जुनी झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं आपल्याला ही बिल्डिंग आपण 5 वर्षापेक्षा जास्त वापरू शकणार नाही असं स्ट्रक्चरल ऑडिट करून दिलेलं आहे आणि ते देऊनही 2 वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करत होतो आणि मला आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं आपली बाजू ऐकली आणि मागच्या मार्च-एप्रिलमध्ये जे अधिवेशन झालं त्यावेळेस आपल्याला या कामासाठी 710 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्याची टेंडर प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती, ती आता नुकतीच संपलेली आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात MSIDC या यंत्रणेमार्फत ते टेंडर प्रक्रिया झालेली आहे आणि साधारणतः पुढच्या काही दिवसात त्याचं भूमिपूजन आता मान्यवरांच्या म्हणजे त्यामध्ये आता जे पालकमंत्री महोदय असतील, आपल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे जे आमचे मुश्रीफ साहेब, हसन मुश्रीफ साहेब जे आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे, त्यानंतर तो कार्यक्रम कधी होईल याचं संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी मागच्या ह्या घाटीच्या इतिहासातली सर्वात मोठी रक्कम 710 कोटीची आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील हसनजी मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि सर्वच खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी यांनी ज्याला मदत केलेली आहे त्या सर्वांचा संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून, अधिष्ठाता म्हणून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. जी, आपण पाहतोय की रुग्णालय आणि महाविद्यालय इथे संलग्न आहे घाटीच्या अंतर्गत. तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे रुग्णालयासाठी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. तर तशाच पद्धतीने महाविद्यालयासाठी देखील यामध्ये काही तरतूद करण्यात आली आहे का? हो, आपल्याला माहित आहे की ही संस्था जशी 65 वर्षापेक्षा जुनी असल्यामुळं रुग्णालय एक भाग आहे. मुख्यतः हे मेडिकल कॉलेज आहे. सर्वांना या निमित्तानं मी स्पष्ट करू इच्छितो की बेसिकली हे मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेजचं मूळ काम जे असतं एक चांगले दर्जेदार अद्ययावत ज्याला ज्ञान आहे असे सुसंस्कृत आणि सौजन्यशील डॉक्टर घडवणं आणि त्यांना समाजामध्ये पेशंट केअरसाठी, रुग्णसेवेसाठी पाठवणं हे मूळ काम आहे. आणि मग त्यासाठी एका रुग्णालयाची आवश्यकता असते आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे रुग्णालय त्या ठिकाणी आहे. हे सर्व्हिस हॉस्पिटल नाही आहे, हे टीचिंग हॉस्पिटल आहे बेसिकली. परंतु दुर्दैवानं आपल्याकडं शहरामध्ये पाहिजे तशी पब्लिक हॉस्पिटल त्या ठिकाणी नाहीत, महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाहीत
आणि त्यामुळं संपूर्ण भार आपल्याला या रुग्णालयावर येऊन खरं तर आम्हाला जे नॅशनल मेडिकल कमिशनचे नियम आहेत त्याच्यानुसार केवळ आम्हाला 750 ते 1000 बेड असायला पाहिजे. आज आमच्याकडे साधारणतः 1800 बेड आहेत आणि त्यामुळं हे काम आपण रुग्णसेवेसाठी आपल्याला माहित आहे की शासकीय रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण हा अत्यंत गोरगरीब असतो आणि त्यामुळं सगळ्यांची मदार जी आहे तर ती घाटी रुग्णालयावर आहे. आपण जो प्रश्न विचारला आहे की मेडिकल कॉलेजमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र शासनानं नुकतेच 60 कोटी रुपये मंजूर झालेले, जेव्हा आपली विद्यार्थ्यांची संख्या 150 वरून 200 वर गेली आणि आपली मूळ कॉलेजची सुरुवात ही 50 MBBS सीटनं झाली आणि नंतर वाढत ती 100 झाली, 150 झाली आणि आता 200 झाली. त्यामुळे आपले लेक्चर थिएटर असतील, प्रयोगशाळा असतील, डेमॉन्स्ट्रेशन रूम ज्याला म्हणतो, हे सगळं कमी पडत होतं आणि त्यामुळे आता ही नवीन एक EWSच्या स्कीम मधून आपल्याला इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्यामधून आपल्याला 60 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याच्यामधून 45 कोटी रुपये खर्च करून एक सुसज्ज अशी एक इमारत बांधण्यात येत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिका असतील, मेडिकल एज्युकेशन युनिट असेल, जे आपल्याला शरीर रचनाशास्त्र हा एक फर्स्ट इयरचा महत्वाचा विषय आहे. त्याला एक डिसेक्शन हॉल, त्याची कॅपॅसिटी कमी पडत होती तर ती एक डिसेक्शन आपण त्यामधून बांधतोय. ड्रग स्टोअर असेल, अशा स्किल लॅब आहे, अशा अनेक गोष्टी महाविद्यालयामध्ये सुद्धा सुरू आहेत. जे केवळ हॉस्पिटललाच आहे असं नाही. आणि विद्यार्थ्यांसाठी आपण 6 हॉस्टेल बांधतोय 2100 विद्यार्थ्यांसाठी, ज्याची 2100 इतकी कॅपॅसिटी असेल तर ते काम सध्या सुरू होणार आहे. जी ज्याप्रमाणे तुम्ही आता बोलताना म्हणालात की आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होतोय, आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरसह आजूबाजूतील बऱ्याच जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. तर OPD असेल किंवा इतर विभाग असतील घाटीतील, सर्वांवरच ताण निर्माण होतोय आणि त्यावर उपाय म्हणून एक चिठ्ठी मुक्त घाटी असा तुम्ही उपक्रम सुरू केला होता. तर तो उपक्रम नेमका काय आहे? मी आपल्याला सांगितलंय की मराठवाड्यातले 8 जिल्हे, त्यानंतर खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर जिल्हा, अशा जवळपास 16 जिल्ह्याला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः 2 कोटी पॉप्युलेशन, ज्याला लोकसंख्या म्हणतो, महाराष्ट्राची जी काय लोकसंख्या आहे त्याच्यातल्या 2 कोटी पॉप्युलेशनला आपण रुग्णसेवा देतोय. साधारणतः आपलं राज्य कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि घाटी रुग्णालय असं मिळून दिवसभरामध्ये आपण 4000ची OPD आपण काढतोय. त्याचप्रमाणे 1800 ते 2000 रुग्ण या सगळ्या संस्था मिळून आपल्याकडे ऍडमिट असतात. तर महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा निधी, माननीय पालकमंत्री यांच्याकडून मिळणारा DPDCतून, जिल्हाधिकारी साहेब आहे, सर्व लोकप्रतिनिधी आहे, या जिल्ह्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री जे बहुजन विकास मंत्री आहेत, आदरणीय अतुलजी सावे साहेब, आणि आमचे वरून शासनातून मुख्यमंत्री आणि सर्वच वैद्यकीय शिक्षण खातं यांच्याकडून जो निधी मिळतो त्याच्यातून आपण औषधी खरेदी करतो. आणि चिठ्ठीमुक्त घाटी ही मी रुजू झाल्यानंतर 20 डिसेंबर 2023ला मी या ठिकाणी रुजू झालो, परंतु 1 एप्रिल 2024 पासून आम्ही ही चिठ्ठीमुक्त घाटी सुरू केलेली आहे. याचा अर्थ आमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला आम्ही एकही गोळी, एकही औषध, एकही इंजेक्शन किंवा कुठलाही सर्जिकल आयटम लिहून देत नाही आणि सर्वांना विनामूल्य देतो. काही रुग्ण हे शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना असेल, प्राईम मिनिस्टर सुरक्षा योजना असतील, PMSI ज्याला म्हणतो आपण, तर या योजनातून सुद्धा आपण त्यांना त्याचा फायदा देतो आणि त्याच्यातूनही काही निधी आपल्याला शासनाला मिळतो, संस्थेला मिळतो. या योजनेमध्ये काम करणारे डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्सिंग स्टाफ यांनाही मिळतो. तर चिठ्ठीमुक्त घाटी म्हणजे एकही गोळी औषध आम्ही बाहेरून लिहून देतो. आणि ज्या प्रकारे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होतोय, तर OPD 2 वेळा सुरू करण्यात आली, तर त्याला नागरिकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय? मी खरं पाहिलं तर या संस्थेमधून MBBS झालो, MS झालो, नंतर लेक्चरर टू प्रोफेसर झालो, नंतर माझ्याकडे हा अधिष्ठातांचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला. तर त्यावेळेस मला लक्षात आलंय मागच्या 25 वर्षामध्ये की या ठिकाणी
जर आपल्याला चांगली रुग्णसेवा द्यायची असेल तर आपल्याला या ठिकाणी ह्या आरोग्याच्या सर्व सुविधा वाढवल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण त्याचा फायदा दिला पाहिजे. या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करत आहोत. आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी बरोबरच शासकीय कर्करोग रुग्णालय देखील आहे. तर त्या ठिकाणचा नेमका सध्या कारभार कसा सुरू आहे आणि राज्य कर्करोग रुग्णालय नेमकं कुठं आहे? राज्य कर्करोग रुग्णालय हे जे आपण अमखास मैदान ज्याला म्हणतो त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि 2012 मध्ये ते सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर 2016 मध्ये त्याला राज्य कर्करोग रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडून आपल्याला 100 कोटीपेक्षा जास्त निधी मिळालेला आहे आणि केंद्र शासन आणि राज्य सरकार या दोन्हीच्या एक 60-40 या पर्सेंटेज मध्ये त्यांचा निधी मिळून आपलं हे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मी जसं सांगितलं तसं संपूर्ण मराठवाड्यासह बाकीच्या जिल्ह्यातील अगदी वाशिम पर्यंतचे रुग्ण येतात. बुलढाणा असेल, अकोला असेल, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, अहिल्यानगर आहे, या सगळ्या ठिकाणचे रुग्ण त्या ठिकाणी येतात. अगोदर या सर्व रुग्णांना मुंबई येथे असलेल्या टाटा हॉस्पिटलमध्ये जावं लागत होतं, परंतु आता रेफरलचं प्रमाण हे 1% कमी आहे आणि शासनानं त्या ठिकाणी आताच ट्रू बीम ही एक रेडिओथेरपीचं यंत्र सामुग्री दिलेली आहे, ज्याची 26 कोटी रुपये किंमत आहे, ज्याला लिनियर ॲक्सिलरेटर आपण म्हणतो. तर ते असे 2 लिनियर ॲक्सिलरेटर आहेत. ते अद्यावत आहेत, म्हणजे ज्या भागात कॅन्सरचे सेल आहे त्याच भागाला त्याची इजा होते, म्हणजे तिथं इलाज केला जातो आणि बाकीच्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. आपल्याला मागे माहीत आहे की रेडिओथेरपी दिली ज्याला आपण शॉक देणं असं म्हणतो, त्याच्यानंतर किमोथेरपी ज्याला इंजेक्शन देतात, त्याच्यामध्ये रुग्णाचे केस गळायचे, बॉडीला खूप त्रास व्हायचा. आता इतकी अद्यावत यंत्रणा महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं दिलेली आहे. नुकतंच 27 एप्रिलला या देशाचे आरोग्य मंत्री माननीय JP नड्डा साहेब, आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब, आपले दुसरे केंद्रीय कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे साहेब आणि सर्व खासदार आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमचे सचिव माननीय धीरज कुमार साहेब, आयुक्त आमचे तत्कालीन श्री राजीव निवतकर हे उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगलं त्या ठिकाणी एक यंत्रणा उभारली आहे शासनानं की या मराठवाड्यातल्या ज्याला मागासलेलं म्हटलं जातं त्या ठिकाणी मुंबईच्या धर्तीचे उपाय आपण त्या ठिकाणी करत आहोत आणि त्या ठिकाणी स्त्रीरोग विभाग जो आहे त्या ठिकाणी आपण रोबोटिक सर्जरी करतोय. रोबोटिक म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जी झाली नव्हती रुग्णालयामध्ये, ती आपण राज्य कर्करोग रुग्णालयात केलेली आहे. आताच तुम्ही रोबोटिक सर्जरी बद्दल बोललात, तर कर्करोग रुग्णालयामध्ये ती पार पडते होते. त्यासह आपण पाहतोय की तंत्रज्ञान झपाट्याने वाढतंय. तर या तंत्रज्ञानाचा आपल्या घाटीत वापर होत असलेल्या वापरावर तुम्ही समाधानी आहात का? किंवा तुमच्या मते अजून यामध्ये कुठला विकास व्हावा आणि अजून कोणत्या उपकरणांची जास्त आवश्यकता सध्या इथे भासते? आपल्याला माहित आहे की हा AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, आणि याचा वापर जास्तीत जास्त करून या मराठवाड्यातल्या लोकांना, रुग्णांना मुंबई पुण्याच्या धर्तीवर आपल्याला ह्या रुग्णसेवा द्यायच्या आहेत. त्यामुळं मी आताच राज्य कर्करोग रुग्णालयाचं उदाहरण सांगितलं. आपण आता ऑर्थोपेडिक्स मध्ये, सर्जरी विभागामध्ये रोबोट या ठिकाणी घेत आहोत आणि मला सांगायला आनंद मिळेल की त्यासोबतच अनेक यंत्रसामुग्री आपण आता एक 15 कोटीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर, ज्याला पॅरालिसिस म्हणतो, त्या रुग्णांना ताबडतोब चांगले उपचार होऊन ते रुग्ण बरे व्हावेत, ज्याला खूप दिवस लागायचे, महिने लागायचे, वर्ष लागायचे. तर माननीय पालकमंत्री महोदय आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांनी त्यासाठी 15 कोटी रुपये आम्हाला मंजूर केलेले आहे आणि त्याची आजच आम्ही टेंडर केलेलं आहे. जी, याबरोबरच तुम्ही अधिष्ठाता होऊन इथे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झालाय. तर त्या आधीचा कालावधी आणि तुमचा कार्यकाळ यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवतोय का? सकारात्मक बदल काय झालेत
तेव्हापासून कसं आहे की आतापर्यंत? मी या ठिकाणी 20 डिसेंबर 2025ला मला 2 वर्ष होतील आणि मी या संस्थेत मागील अनेक वर्षापासून 25 ते 30 वर्षापासून आहे. काही काळानुसार त्यामध्ये निश्चितच माझ्याच काळात चांगले बदल झाला असं मी म्हणणार नाही. माझ्या अगोदरही अनेक अधिष्ठाता होऊन गेलेत. त्यांनी त्यांच्या परीनं या ठिकाणी सुपर स्पेशालिटी सुरू केलेली आहे. काही वार्डाचं नूतनीकरण केलेलं आहे. कॅम्पसमध्ये बदल केलेले आहेत. मी आल्यानंतर या ठिकाणी 6 विषयात सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस DNMCH जे हायेस्ट वैद्यकीय क्षेत्रातलं हायेस्ट एज्युकेशन असतं ते ठिकाणी सुरू केले आपण. त्यानंतर अनेक यंत्रसामुग्री आपण हे केलेली आहे. आपण कॅम्पस जर सगळा फिरला तर आता बाहेरून येणारा कोणताही व्यक्ती हे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे का, हे सरकारी हॉस्पिटल वाटत नाही असं जे म्हणतात, तर मला समाधान आहे. हे केवळ मी केलं असं नाही, माझे संपूर्ण सहकारी, माझे सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, त्यामध्ये तंत्रज्ञ असतील, वर्गचार कर्मचारी. मी डॉक्टर आहे, मी रुग्ण तपासू शकतो. मी नाही तपासलं तर माझ्या नंतरचा दुसरा डॉक्टर तपासतो, परंतु माझा वर्गचार कर्मचारी जो साफसफाई करतो त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्याला जी ही स्वच्छता दिसती ती त्यांच्यामुळे केलेली आहे. त्यामुळं त्या सगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत आणि औषधाची संख्या आम्ही जवळपास जिथं 30-35 औषधं होती त्याची 250 संख्या केलेली आहे. जिथं आमच्या 80-90 चाचण्या होत होत्या त्याच्या आम्ही 300च्या आसपास चाचण्या करतो आहोत. जिथं म्हणजे हार्मोन्स सारखे हे असेल, थायरॉइड टेस्ट असतील, अशा अनेक ABG म्हणून एक हे असते, अत्यावश्यक रुग्णांना तपासणी करायची असते, ती होत नव्हती. त्या सुद्धा आम्ही आता 4 मशीन घेऊन प्रत्येक ICU, ट्रॉमा सेंटर, लहान मुलांचं NICU आणि चिठ्ठीमुक्त घाटीमध्ये जी एका इंजेक्शनची किंमत 7,000 ते 10,000 असते, आपण जे GBS आजार ऐकला आणि जो पुण्यामध्ये ज्याने हाहाकार केला, आपण तिथं आजार येण्याच्या पूर्वी 100 पेशंटवर उपचार केले होते आणि त्याला लागणारे 24 डोस जे पुरुषांना अडल्ट याच्यामध्ये ज्याला म्हणतो आपण 18 वर्षापेक्षा जास्त वय आहे, तर ते 24 डोसेस आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहे. 2 लाखापर्यंत त्याची किंमत असते. तर त्यामुळं हे बदल निश्चितच घोषणावं आहेत. लंग सर्फक्टन सारखं एक महागडं औषध, टेनेक्टेप्लेस म्हणून एक 50,000 रुपयाचं इंजेक्शन आम्ही रुग्णांना मोफत अगदी इमर्जन्सीमध्ये उपलब्ध करून दिलेलं असतं. एक रिक्षावाला रात्री 11:30 वाजता आला तर त्याला आम्ही लागणारं जे पॅरालिसिस अटॅक आला होता त्याला हे इंजेक्शन आम्ही अर्ध्या तासात दिलं. तो 4 तासामध्ये त्याला गोल्डन आवर म्हणतात ते देणं आवश्यक असतं, ते आम्ही दिलं आणि तो पेशंट लगेच ठणठणीत होऊन बरा होऊन निघून गेला. याबरोबर तुम्ही आता औषधांबद्दल आणि त्याबद्दल बोललात, तर HPV ह्युमन पॉप्युलेमा व्हायरस जे आहे ज्याच्यामुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढत आहे आणि भारतामधील महिलांना तो दिला जात नसल्याने त्या जास्त वल्नरेबल ठरतायत. तर या दृष्टीने आपल्या घाटीच्या वतीनं काही उपाययोजना करण्यात आल्यात का? आपल्याकडं हा आजाराचं लवकर निदान व्हावं म्हणून राज्य कर्करोग रुग्णालय असेल, त्यानंतर आपलं स्त्रीरोग विभाग ज्याला गायनेकॉलॉजिकल डिपार्टमेंट, त्या विभागामध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री घेतलेली आहे. त्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या करतात आणि त्यासाठी लागणारं व्हॅक्सिनही आपण उपलब्ध करू. ज्या प्रकारे नवीन घाटीच्या बांधकामासाठी निधी मिळाला आहे, नवीन इमारतही उभी राहीलच काही दिवसात, तर या संदर्भात तुमचं पुढील वर्षांचं काय व्हिजन आहे? छत्रपती संभाजीनगरकरांना पुढील काळासाठी त्यांच्या काही सोयी सुविधा इथे उपलब्ध होतील का? निश्चितच. आपल्याला माहित आहे की हे जे नियोजन होतं हे 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी झालेलं आहे. आता आपण जे नवीन बांधकाम करतो, नवीन वसतिगृह बांधतो, नवीन काही क्रिटिकल केअर युनिट आपण आता एक 50 खाटाचं बांधतोय, तर हे आपलं पुढचं 50 ते 70 वर्षापूर्वीचं हे व्हिजन असं, ज्याच्यामुळं सध्या जसं आपल्याकडं 20 वार्ड आहेत सर्जिकल बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये आता आपण दुपटीनं करतो, 40 करतो आहोत. आपल्याकडं ऑपरेशन थिएटर 21 आहेत, ते आपण 35 करतोय. एक आता 5 बेडचं नर्सिंग होम आहे, ते आपण 50 खाटाचं करतोय. आपण असं आपलं विजन असं आहे की पुढच्या एक 70 वर्षापर्यंत जी काही लोकसंख्या वाढेल किंवा काय बदल होतील, म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर ह्या सर्जिकल इमारत जिला आपण G+12 असं म्हणतोय बांधकामाचं, तर त्याच्यावर आपण एक हेलिपॅड तयार करतो की या ठिकाणी जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात
आणि त्याच्यामध्ये जो काही ग्रीन कॉरिडॉर करावा लागतो, वेळ जातो, तर शहरातल्या शहरामध्ये तरी निदान आपल्याला किंवा पुणे असेल किंवा जवळचे शहरं असतील त्या ठिकाणी ते पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आणि त्यामुळं EIचं जग हे दुनिया आहे, जग आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला अत्याधुनिक जे यंत्रसामुग्री, जसं मी तुम्हाला न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणालोय, अनेक टर्नकी प्रोजेक्ट आहेत, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये मेंदूच्या किचकट शस्त्रक्रिया असतील किंवा हृदयाच्या किचकट शस्त्रक्रिया असतील, असे सुपर स्पेशालिटीचे कोर्सेस आपण सुरू करतोय. मागं मी जसं सांगितलंय 6 सुपर स्पेशालिटी सुरू केले, आता आपण यावर्षी 9 विषयात सुपर स्पेशालिटी सुरू करतोय. आपल्याकडं ज्या विभागामध्ये PG आता एकही विभाग नाही की जिथं पदव्युत्तर कोर्स नाहीये. 21 विषयामध्ये आपल्याकडं 200 सीट आहेत MD MS आणि आता हे 21 विषयामध्ये 21 सीट याच्या सुपर स्पेशालिटीच्या आहेत DMMCच्या, त्या आता साधारणतः 75 पर्यंत जाते. तर त्यामुळं जसं कॅन्सरला मी म्हणालो की कुठलाही रुग्ण मुंबई पुण्याला जात नाही, तसं या संस्थेला भारतामध्ये एक नंबरची संस्था बनवण्याचा आपला प्रयत्न असेल. अत्याधुनिक जे काही करता येईल त्या सगळ्या सुविधा आपण या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. शेवटी जाता जाता एडियनच्या दर्शकांना दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन तुम्ही संभाजीनगर वासियांना करू इच्छिता? या निमित्तानं मी परत एकदा एडियन न्यूजचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहर असेल, ग्रामीण भाग असेल, त्या सर्व नागरिकांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या चाहत्यांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी ही दिवाळी शांततेनं, आरोग्यदायी पद्धतीनं ती साजरी करावी. फटाक्याचा त्यांनी वापर करू नये आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी अशीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. वृद्धांची, लहान मुलांची आणि विशेषतः जे मुके प्राणी आहेत यांची आपण विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्याशी एडियन डिजिटल दिवाळी अंतर्गत संवाद साधला आहे. एडियन सोबत संवाद साधल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी उमा शिंदे आपले मनपूर्वक आभार मानते. या सरात आपण अजून मान्यवरांच्या मुलाखती पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा एडियन. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई चिकलठाणा MIDCत अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती पोलिसांची धडक कारवाई. 116 तरुण तरुणी ताब्यात. श्री क्षेत्र वेरूळ येथे आयोजित केलेल्या रामकथेस उत्साहात प्रारंभ. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.